सन 1737 सह्याद्रीच्या पलीकडे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एक असा किल्ला उभा होता जो फक्त दगडांचा नव्हता, तर तो परकीय सत्तेचा अभिमान होता. वसई किल्ला. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि त्यांनी या भागावर अनेक वर्ष राज्य केलं होतं. व्यापार, बंदरे, समुद्री मार्ग आणि किनारपट्टीवर त्यांचा पूर्ण ताबा होता आणि त्यांनी इतकी मजबूत किल्लेबंदी केली होती की त्यांना वाटत होतं की कोणीही त्यांना इथून हटवू शकत नाही. त्यांच्या भिंती जाड होत्या, तोफा प्रचंड होत्या आणि समुद्र त्यांचा सर्वात मोठा मित्र होता. पण त्यांना एक गोष्ट कळली नव्हती की सह्याद्रीतून एक अशी ताकद उभी राहिली होती जी कोणत्याही परकीय सत्तेला सहन करणार नव्हती, आणि ती ताकद होती मराठा साम्राज्याची. त्यावेळी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळत होते बाजीराव पेशवा प्रथम, आणि त्यांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष होतं: परकीय सत्ता हटवणं. कारण पोर्तुगीज फक्त व्यापार करत नव्हते, ते धर्मांतर करत होते, स्थानिकांवर अत्याचार करत होते आणि आपल्या सत्ता वाढवत होते. त्यामुळे वसई जिंकणं ही केवळ लढाई नव्हती, तर ती स्वाभिमानाची लढाई होती. या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली चिमाजी अप्पा यांना, जे बाजीराव पेशव्यांचे भाऊ होते आणि एक अत्यंत शांत पण घातक रणनीतिकार होते. त्यांनी वसईवर सरळ हल्ला करण्याचा निर्णय घेतला नाही, कारण त्यांना माहिती होतं की हा किल्ला एका दिवसात पडणार नाही. त्यांनी आधी आजूबाजूचे किल्ले आणि ठाणी जिंकायला सुरुवात केली. त्यांनी एक एक करून पोर्तुगीजांची बाहेरील संरक्षण रेषा तोडली आणि हळूहळू वसईला एकटं केलं. पोर्तुगीजांना सुरुवातीला वाटलं की हे छोटे हल्ले आहेत, पण जेव्हा त्यांना समजलं की मराठे व्यवस्थित योजना आखून पुढे येत आहेत, तेव्हा त्यांना धोका जाणवू लागला. पण ते अजूनही आत्मविश्वासात होते, कारण त्यांना वाटत होतं की वसई किल्ला अभेद्य आहे. 1738 मध्ये मराठा सैन्य पूर्ण ताकदीने वसईच्या दिशेने सरकलं. हजारो सैनिक, तोफा आणि युद्धसामग्री घेऊन ते किल्ल्याभोवती पोहोचले, आणि मग सुरू झाला एक असा वेढा जो इतिहासात कोरला गेला. कारण हा वेढा काही दिवसांचा नव्हता, तर महिन्यांचा होता. मराठ्यांनी किल्ल्याभोवती सर्व मार्ग बंद केले, पुरवठा थांबवला आणि सतत तोफांचा मारा सुरू केला. पण पोर्तुगीजांनीही हार मानली नाही. त्यांनी किल्ल्यातून जोरदार प्रतिकार केला. त्यांच्या तोफा गरजत होत्या आणि प्रत्येक हल्ला परतवला जात होता. पण चिमाजी अप्पा थांबणारे नव्हते. त्यांनी एक वेगळीच रणनीती वापरली. त्यांनी जमिनीखाली बोगदे खणायला सुरुवात केली, जेणेकरून किल्ल्याच्या भिंतीखाली बारूद भरून स्फोट करता येईल. ही रणनीती अत्यंत धोकादायक होती, कारण एक चूक आणि सगळं संपलं असतं. पण मराठा सैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली आणि हळूहळू किल्ल्याच्या भिंती कमजोर होऊ लागल्या. वेढा चालू राहिला. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, पण दोन्ही बाजूंनी हार मानली नाही. किल्ल्यात अन्न कमी होऊ लागलं, पाणी कमी होऊ लागलं, पण तरीही पोर्तुगीज लढत होते, कारण त्यांना माहीत होतं की हा किल्ला गेला तर त्यांचं संपूर्ण राज्य कोसळेल. दुसऱ्यानं त्यांना माहीत होतं की हा विजय मिळाला तर संपूर्ण पश्चिम किनारा त्यांच्या ताब्यात येईल. आणि मग आला तो क्षण जेव्हा किल्ल्याच्या भिंतीखाली ठेवलेलं बारूद स्फोटासाठी तयार झालं. तो दिवस उगवला जेव्हा सगळं तयार होतं आणि फक्त एका आदेशाची गरज होती. चिमाजी अप्पा यांनी रणांगणावर नजर टाकली. त्यांच्या डोळ्यांसमोर होता तो अभेद्य वाटणारा किल्ला, आणि त्यांच्या मनात एकच विचार होता: आज हा किल्ला पडणार. आणि मग आदेश दिला गेला स्फोटाचा, आणि पुढच्याच क्षणी जमिनीखालून एक प्रचंड आवाज झाला. पृथ्वी हादरली, आकाशात धूर आणि दगड उडाले आणि किल्ल्याच्या भिंतीचा एक मोठा भाग उडून गेला. जिथे काही क्षणांपूर्वी एक मजबूत तट होता, तिथे आता एक मोठं भगदाड निर्माण झालं होतं. हा क्षण निर्णायक होता, कारण आता किल्ला पूर्णपणे सुरक्षित राहिला नव्हता, आणि याच क्षणाची वाट पाहत मराठा सैनिक वादळासारखे पुढे झेपावले. हर हर महादेवचा गजर पुन्हा एकदा घुमला आणि हजारो मराठा सैनिक त्या भगदाडातून आत घुसले. पण किल्ल्याच्या आत जे होतं ते साधं युद्ध नव्हतं, ते एक नरक होतं. कारण पोर्तुगीज सैनिकांनी हार मानली नव्हती. त्यांनी आतून जोरदार प्रतिकार सुरू केला. त्यांच्या तोफा अजूनही चालू होत्या, बंदुका धराधर चालत होत्या आणि प्रत्येक कोपऱ्यातून गोळ्या झाडल्या जात होत्या. किल्ल्याच्या अरुंद रस्त्यांमध्ये हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारींचे वार बंदुकीच्या आवाजात मिसळले.
रक्ताचे फव्वारे उडाले आणि प्रत्येक पावलावर मृत्यू उभा होता. मराठा सैनिक पुढे जात होते, पण त्यांना प्रत्येक पावलासाठी प्रचंड किंमत मोजावी लागत होती. कारण पोर्तुगीज सैनिकांना माहीत होतं की हा त्यांचा शेवटचा लढा आहे आणि म्हणून ते माघार घेण्यास तयार नव्हते. किल्ल्यातील चर्च आणि इमारती युद्धभूमीत बदलल्या होत्या. खिडक्यांतून गोळ्या झाडल्या जात होत्या, छतावरून दगड फेकले जात होते आणि खाली मराठा सैनिक पुढे सरकत होते. त्यांना थांबवणं आता अशक्य होतं, कारण ते थांबायला आलेच नव्हते, ते जिंकायला आले होते. या सगळ्या गोंधळात चिमाजी अप्पा शांतपणे सगळं पाहत होते. ते फक्त ताकदीवर अवलंबून नव्हते, ते प्रत्येक हालचाल मोजून करत होते. त्यांनी सैनिकांना वेगवेगळ्या दिशांनी आत घुसण्याचा आदेश दिला, जेणेकरून पोर्तुगीज पूर्णपणे गोंधळात पडतील. आणि तसंच झालं. काही वेळातच किल्ल्यातील संरक्षण रेषा तुटू लागल्या. पोर्तुगीज सैनिक आता थकले होते. त्यांच्याकडे अन्न कमी होतं, पाणी कमी होतं आणि सततच्या हल्ल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळत होता. तरीही ते लढत होते, कारण त्यांना माहीत होतं की हा किल्ला गेला तर सगळं संपेल. पण मराठ्यांचा वेग थांबवणं शक्य नव्हतं. तासागणिक परिस्थिती बदलत होती आणि हळूहळू किल्ला मराठ्यांच्या ताब्यात येऊ लागला. पण अजून अंतिम निर्णय बाकी होता, कारण पोर्तुगीज अजून पूर्णपणे पराभूत झाले नव्हते. किल्ल्याच्या आत सुरू झालेलं ते नरक युद्ध आता शेवटच्या टप्प्यात पोचलं होतं. कारण वसई किल्ल्याच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक कोपऱ्यात मराठा सैनिकांनी आपली पकड मजबूत केली होती आणि पोर्तुगीज सैन्य हळूहळू मागे ढकललं जात होतं. काही तासांपूर्वी जो किल्ला अभेद्य वाटत होता, तो आता आतूनच कोसळत होता. कारण बाहेरचा वेढा आणि आतला हल्ला या दुहेरी आघाताने त्यांची संपूर्ण ताकद तुटली होती. चिमाजी अप्पा यांच्या रणनीतीने अखेर परिणाम दाखवायला सुरुवात केली होती. पोर्तुगीज सैनिक अजूनही शेवटपर्यंत लढत होते, कारण त्यांना माहीत होतं की हा पराभव फक्त एका किल्ल्याचा नाही, तर त्यांच्या संपूर्ण साम्राज्याचा शेवट ठरू शकतो. पण त्यांच्या हातात आता फारसे पर्याय उरले नव्हते. अन्न संपत होतं, पाणी कमी होत होतं, जखमी सैनिकांची संख्या वाढत होती आणि मराठे प्रत्येक क्षणी पुढे येत होते. किल्ल्यातील अधिकारी एकत्र आले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना स्पष्ट दिसलं की आता हा लढा जिंकणं अशक्य आहे, कारण मराठे थांबणार नाहीत आणि जर त्यांनी लढाई सुरू ठेवली तर संपूर्ण सैन्य नष्ट होईल. आणि मग तो निर्णय घेतला गेला जो कोणत्याही साम्राज्यासाठी सर्वात कठीण असतो, शरणागती. पोर्तुगीजांनी पांढरा झेंडा उंचावला आणि युद्ध थांबवण्याचा संकेत दिला. आणि त्या क्षणी रणांगणावर एक वेगळीच शांतता पसरली, कारण अनेक महिन्यांच्या रक्तपातानंतर शेवटी विजय निश्चित झाला होता. चिमाजी अप्पा यांनी शरणागती स्वीकारली, पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली: हा विजय फक्त युद्धाचा नाही, तर न्यायाचा आहे. मराठा सैन्यानं किल्ल्यावर पूर्ण ताबा मिळवला. भगवा झेंडा त्या उंच भिंतीवर फडकला आणि त्या क्षणी वसईचा इतिहास कायमचा बदलला. कारण ज्या किल्ल्यावर अनेक वर्ष परकीय सत्ता होती, तो आता स्वराज्याच्या ताब्यात आला होता. या विजयाची किंमत मात्र खूप मोठी होती. हजारो सैनिकांनी आपले प्राण दिले होते, अनेक जखमी झाले होते आणि रणांगणावर अजूनही त्या लढाईचे चिन्ह दिसत होते. पण त्या बलिदानामुळेच हा विजय शक्य झाला होता. या विजयाने फक्त एक किल्ला जिंकला गेला नाही, तर संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. पोर्तुगीजांची सत्ता मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि त्यांच्या अभेद्यतेचा भ्रम कायमचा तुटला. इतिहासात वसईचा विजय एक टर्निंग पॉइंट ठरला, कारण या युद्धाने दाखवून दिलं की मराठा साम्राज्य फक्त डोंगरांपुरतं मर्यादित नाही, तर ते समुद्र किनाऱ्यावरही कोणत्याही परकीय सत्तेला हरवू शकतं. आणि हा विजय बाजीराव पेशवा प्रथम यांच्या मोठ्या दृष्टिकोनाचा भाग होता, ज्यात संपूर्ण भारतातून परकीय सत्ता हटवण्याचं स्वप्न होतं. वसईच्या त्या भिंती आजही उभ्या आहेत, पण त्या आता एका वेगळ्या कहाणी सांगतात. त्या सांगतात त्या सैनिकांची कथा, ज्यांनी महिन्यांच्या वेढ्यातही हार मानली नाही, त्या रणनीतीची कथा, जी संयम आणि बुद्धीने रचली गेली, आणि त्या विजयाची कथा ज्याने संपूर्ण इतिहास बदलून टाकला.